चोपडा शहरात ऑनर किलिंगचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। निवृत्त सीआरपीएफ पीएसआय किरण मांगले यांनी लग्न समारंभात गोळीबार केला आणि त्यात त्यांची मुलगी तृप्ती मांगले यांचा जागीच मृत्यू झाला। तृप्तीने एका वर्षापूर्वी तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध अविनाश वाघशी लग्न केले होते। चोपडा येथे एका नातेवाईकाच्या लग्नादरम्यान किरण मांगले यांनी अविनाशवर गोळीबार केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला। संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले। किरण आणि अविनाश दोघेही जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी या प्रकरणाचा तपास करत आहेत। 10:15 वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एकांनी एका मुलावरती गोळीबार केलेला आहे। याचा मागचा इतिहास असा आहे, अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मांगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आला आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मांगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होतं आणि किरण मांगले हा रिटायर्ड पीएसआय म्हणून माहिती पडत आहेत, सीआरपीएफमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स्ड वेपन आहे, ते लायसन्स्ड वेपनमधूनच त्यांनी फायर केलं अशा प्रथमदर्शनी माहिती पडत आहे। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। सर त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हते असं माहिती आहे, म्हणजे अजून कोणी आहे का, कोणी मदत केली का या विषयावर आम्ही तपास करून जरी असून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणार आहे, अटकेची कारवाई। आता सध्या FIRचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे। सर एकूण किती राऊंड फायर झाले? गोळीला गोळी लागली का सर? ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर? आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही। आता साधारणतः तिथं 3 पुंग्या भेटलेल्या आहे, कॅटरीज भेटलेलं आहे, मग अजून किती फायर झाले का या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल। ओके, ठीक आहे।